नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेटगुरु या युट्यूब चॅनलवरती। पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSD या कंपनीच्या पावडर बोविमिक्स याबाबत माहिती घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, या बोविमिक्स पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा, सोबतच या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात व या पावडरचा डोस आपण आपल्या पशूंमध्ये किती व कसा द्यायचा, याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा। पशुपालक मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या शक्यतो गायीमध्ये सर्वात जास्त आढळणारा आजार आणि सर्वात जास्त खर्च करायला लावणारा आजार तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये होणारा मस्टायटिस। या आजाराला आपण स्तनदाह म्हणतो किंवा दगडी म्हणतो। तर पशुपालक मित्रांनो, या आजारामध्ये आपल्याला आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते कमी झालेले असते, सोबतच आपल्याला आपला जो खर्च आहे तो त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात होतो किंवा वारंवार जर आपल्या पशूंमध्ये हा आजार होत असेल तर त्या ठिकाणी आपला जो खर्च आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला या आजारावरती करावा लागतो। तसेच पशुपालक मित्रांनो, हा आजार झाल्यावरती आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे सड आहे ते जाण्याचे सुद्धा धोके असतात किंवा पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये फायब्रोसिसची समस्या यामुळे निर्माण होऊ शकते। यामुळे पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ज्या बोविमिक्स या पावडरची माहिती घेणार आहोत। तर या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये या ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी नक्कीच चांगला फायदा या पावडरचा आपल्याला पाहायला मिळेल। पशुपालक मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण या पावडरमध्ये आपल्याला कुठले घटक दिलेले आहेत याबद्दल आधी माहिती घेऊया। तर पशुपालक मित्रांनो, या पावडरमध्ये आपल्याला इम्युनो मॉड्युलेटर्स दिलेले आहेत, त्यासोबतच यामध्ये काही आपल्याला विटॅमिन्स दिलेले आहेत। यामध्ये विटॅमिन के आहे, विटॅमिन ई आहे, त्यासोबतच न्यूक्लिओटाइड आहे, त्यासोबतच बायोटिन दिलेले आहे। तसेच पशुपालक मित्रांनो, या पावडरमध्ये आपल्याला अँटीऑक्सिडंट दिलेले आहेत, बीटा ग्लुकॉन्स दिलेले आहेत। पशुपालक मित्रांनो, आता आपण पाहूया की पावडर बोविमिक्स या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा व या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात। पशुपालक मित्रांनो, पावडर बोविमिक्सचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर आपल्या पशूंमध्ये वारंवार मस्टायटिस हा आजार होत असेल तर त्या ठिकाणी आपण या बोविमिक्स पावडरचा वापर करून आपल्या पशूंमध्ये होणारा हा जो आजार आहे त्याविरुद्ध लढण्यासाठी आपल्या पशूंच्या कासेची जी इम्युनिटी आहे ती वाढवण्याचे काम या पावडर बोविमिक्स या माध्यमातून आपण करू शकतो। त्यामुळे पशुपालक मित्रांनो, आपल्या ज्या पशूंमध्ये आपल्याला मस्टायटिस हा आजार वारंवार होत असेल तर त्या ठिकाणी आपण या पावडरचा वापर करून पहा, आपल्याला नक्कीच चांगले फायदे या पावडरचे पाहायला मिळतील। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, पावडर बोविमिक्सचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर मस्टायटिस हा आजार झालेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो। यामध्ये पशुपालक मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये हा आजार झाल्यानंतर आपल्या पशूंमध्ये फायब्रोसिस जो आहे तो होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात। तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो, आपण जर या पावडर बोविमिक्सचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंना हा जो झालेला आजार आहे तो ठीक करण्यासाठी, सोबतच आपल्या पशूंमध्ये होणारा जो फायब्रोसिस हा आजार आहे तो ठीक करण्यासाठी देखील या पावडरचा आपल्याला चांगला फायदा होतो। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये मस्टायटिस आजार झाल्यावर त्यांच्या सडामधून रक्त सुद्धा येते। तर पशुपालक मित्रांनो, या पावडरमध्ये आपल्याला विटॅमिन के दिलेले आहे। याच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये या ज्या रक्त येण्याच्या समस्या आहेत त्या ठीक करण्यासाठी देखील या पावडरचा आपल्याला चांगला फायदा होतो। सोबतच पशुपालक मित्रांनो, या पावडरमध्ये आपल्याला जे इम्युनो मॉड्युलेटर्स दिलेले आहेत यांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या काशीची जी इम्युनिटी आहे तर ती खूप चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी या पावडरचा आपल्याला चांगला फायदा होतो। सोबतच पशुपालक मित्रांनो, या पावडरमध्ये आपल्याला काही अँटीऑक्सिडंट दिलेले आहेत, त्यामुळे आपल्या पशूंच्या काशेवरती कुठल्याही प्रकारचा जो स्ट्रेस आलेला असेल तर तो कमी करण्यासाठी देखील या बोविमिक्स पावडरचा आपल्याला चांगला फायदा होतो। सोबतच पशुपालक मित्रांनो, या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये, आपल्या ज्या पशूंमध्ये आपल्याला वारंवार मस्टायटिसची समस्या येत असेल त्यांच्यामध्ये जर आपण त्या पशूंना व्यायच्या आधी जर केला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंची जी काशेची इम्युनिटी आहे ती चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी, सोबतच आपल्या पशूंच्या काशेमध्ये त्यांना ज्या दूध बनवणाऱ्या ग्रंथी आहेत त्यांची साईज वाढवण्यासाठी देखील
या पावडरचा आपल्याला चांगला फायदा होतो। त्यामुळे पशुपालक मित्रांनो, या पावडरचा वापर आपण आपल्या गाभण पशूंमध्ये जर त्यांना वारंवार मास्टायटिस होत असेल त्या ठिकाणी जरी केला तरी त्या ठिकाणी आपल्याला या पावडरचे खूप चांगले रिझल्ट पाहायला मिळतात। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, या पावडरमध्ये आपल्याला असे काही घटक दिलेले आहेत ज्यांच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये आपण जे त्यांना बाहेरून प्रतिजैविके देतो तर त्यांचा वापर कमी करण्यासाठी देखील या पावडर बोविमिक्सचा आपल्याला चांगला फायदा होतो। त्यामुळे पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जो मास्टायटिस हा आजार आहे तो लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील या पावडर बोविमिक्सचा आपल्याला चांगला फायदा होतो। पशुपालक मित्रांनो, आपण या पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये वारंवार मास्टायटिसची समस्या असेल त्या ठिकाणी करू शकतो। तसेच आपल्या पशूंमध्ये जर मास्टायटिस हा आजार झालेला असेल तो ठीक करण्यासाठी करू शकतो। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर फायब्रोसिसची समस्या असेल तर त्या ठिकाणी देखील आपण या पावडरचा वापर करून आपल्या पशूंमध्ये या ज्या सर्व समस्या आहेत त्या ठीक करण्यासाठी या पावडरचा आपण फायदा घेऊ शकतो। सोबतच पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस मास्टायटिस हा आजार होतो तर त्या ठिकाणी आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते कमी झालेले असते। तर पशुपालक मित्रांनो, आपण त्या ठिकाणी या पावडरचा वापर करून आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी देखील या पावडर बोविमिक्सचा आपण फायदा घेऊ शकतो। पशुपालक मित्रांनो, पावडर बोविमिक्सचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये क्लिनिकल मास्टायटिस असो किंवा सबक्लिनिकल मास्टायटिस असो या दोन्हीही ठिकाणी आपण या पावडरचा वापर करू शकतो, ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये जो आजार झालेला आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला फायदा होईल। सोबतच आपल्या पशूंच्या काशेची इम्युनिटी वाढवण्यासाठी देखील या पावडरमुळे आपल्याला चांगली मदत होईल। पशुपालक मित्रांनो, पावडर बोविमिक्स याच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर पशुपालक मित्रांनो, या ज्या पावडरचे बॉक्स आहे यामध्ये आपल्याला 50 ग्रॅमचे 5 सॅचेट पाहायला मिळतात। पशुपालक मित्रांनो, या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये मास्टायटिस हा आजार झालेला असेल त्या ठिकाणी करणार असाल तर त्या ठिकाणी आपण 50 ग्रॅमचे सॅचेट रोज 1 याप्रमाणे 5 दिवस या सॅचेटचा आपण वापर करू शकतो। तसेच पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर आपल्याला वारंवार मास्टायटिसची समस्या येत असेल त्या ठिकाणी आपण या पावडरचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण रोज 1 सॅचेट 5 दिवस याप्रमाणे या पावडरचा वापर करून आपल्या पशूंच्या काशेची जी इम्युनिटी आहे ती वाढवण्यासाठी या पावडरचा आपण फायदा घेऊ शकतो। त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये जर व्यायल्यानंतर मास्टायटिसच्या समस्या जाणवत असतील तर त्या ठिकाणी आपण आपले पशु गाभण असताना त्यांना रोज 1 सॅचेट 5 दिवस याप्रमाणे या पावडरचा आपण फायदा घेऊ शकतो। पशुपालक मित्रांनो, आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये आपल्याला सर्वात जास्त जी आढळणारी समस्या आहे ती म्हणजे मास्टायटिस आहे। त्यामुळे आपण जर या समस्येवरती व्यवस्थित असा आळा घातला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंचे जे उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा या पावडर बोविमिक्स या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल। पशुपालक मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। धन्यवाद।